आज आपण आलो डोंबिवली दिवाळी पहाटला। दरवर्षीप्रमाणे आज आमंत्रित करणार आहे मीनाक्षी पोषे यांना। डोंबिवलीकरांचा आवाज नाही आहे, सगळ्यांचे हात वर पाहिजे, दोनदा टाळ्या वाजल्या पाहिजे। तर मित्रांनो, आता आपण या रोडने आलो, फोटो वगैरे काढले आणि सरळ आल्याच्या नंतर आपल्याला इथे फडके रोडला श्री गणेश मंदिर आहे इथे आणि खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली इथे। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवे मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज आहे 20 ऑक्टोबर आणि पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमची ही दिवाळी सुखाची, समृद्धीची आणि चांगली भरभराटीची जावो ही गणराया चरणी प्रार्थना करतो। तर आज आपण आलो डोंबिवली दिवाळी पहाटला। दरवर्षीप्रमाणे आज दिवाळी पहाट आहे आणि आपण डोंबिवलीला आलेलो आहे। तर काल पण आपण दिवाळी पहाट कव्हर केली होती, ती घाटकोपरची होती। आज दिवाळी पहाटला आपण आलो डोंबिवलीला। तर आजची दिवाळी पहाट कशी असणार हे तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरनं समजलंच असेल। सो चला मग, आता पब्लिक येते आणि पुढे आपल्याला जायचं आहे। आता पुढे काय काय आपल्याला अजून बघायला भेटते पुढच्या काही वेळातच तुम्हाला बघायला भेटेल। सो चला मग, आणि आपल्यासोबत आज S3J ब्लॉग्स म्हणजे आज आम्ही सोबतच सगळे भेटलोय। संकेत भाई, संकेत भाई काय बोलाल? सर्वप्रथम तर आपल्या सर्व गणेश आठवे चॅनलचे जेवढे पण आपले यूट्यूब फॅमिली आहे त्यांना सर्वांना आणि इंस्टाग्राम फॅमिलीला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि विशेष म्हणजे आपल्या गणेश भाईला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद धन्यवाद। आणि S3J ब्लॉग्स फॅमिलीला, यूट्यूब फॅमिलीला मनापासून माझ्या यूट्यूब चॅनल फॅमिलीकडून पण खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या। धन्यवाद भाई, धन्यवाद। काय माझा काय प्रोग्राम आता बघू, आता पुढे आपला कॅमेरामन बर्थडे बॉय आणि सूरजला आपला कॅमेरा पकडलाय। सूरजला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। यस भाई। तर हे आपलं एक छुपा दोस्ता युट्यूबर आहे, अजून पण घेतो जरा पिक्चर मध्ये। यस। तर आपला बिचारा सकाळी मला 6 वाजता फोन केला त्यांनी, बोला निघाला काय मला फोन कर, तर बोला ठीक आहे। आणि आमची इथं अचानक भेट झाली। आता एक अजून एक राहिला मेंबर, तो त्याला नंतर घेतो युट्यूब मध्ये, पण तो पण आता गल्ले सोचतोय, पहिल्यांदा येतोय। नरेश खांबे काल होता आपल्या ब्लॉग मध्ये। सो चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया का? यस, करूया एकदम जोरदार। चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करायच्या आधी बोलूया गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मोरया। चला तर चला मित्रांनो, आणि आता आपण निघतो इकडनं। आणि तुम्हाला माहिती आहे की आपला कॅमेरामॅन जसं सूरज कॅमेरा पकडला होता, आता हा पिक्चरमध्ये आलेला आहे। आणि सूरजला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। आणि तर सूरजची आयडी कुठली? मिस्टर गणपती बाप्पा, मिस्टर गणपती बाप्पा आणि मिस्टर सूरज सुतार। नक्की मेसेजला त्याला हॅपी बर्थडे विश करा। सो आता चला आपण पण दिवाळी एन्जॉय करूया मस्तपैकी। आणि आता गर्दी भरपूर झालेली बघा पुढे, चला पुढे भेटूया। चला तुम्हाला पण अमित, तुला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभ दीपावली गणेश, शुभ दीपावली मिलिंद भाऊ, सतीश भाऊ, शुभ दीपावली। हे सगळे आपले यूट्यूब क्रिएटर भेटलेली टीम आत्ता भेटलेली आहे आणि हे सकाळीच आलेले आहेत। तर असेच आपले मित्र पण भेटत राहतील। तर धन्यवाद प्रवीण सुतार यांनी आमचा फोटो काढला कॅमेरामधून, त्याबद्दल धन्यवाद। तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद धन्यवाद।
तर आता आपण आलोय डोंबिवलीमध्ये जी मराठी प्रस्तुत आयोजित दिवाळी पहाट आहे इथे. आणि आता आपण इकडे जातोय. बघूया आता इकडे आपल्याला काय काय बघायला भेटते. थँक्यू सो मच तुम्ही इथे इथे मराठी ॲक्टर भरपूर येतात. जी मराठी इथे चला आमंत्रित करणार आहे मीनाक्षी पोशे यांना. आणि मीनाक्षीला यापूर्वी आपण झी मराठी असेल किंवा वेगवेगळ्या असाच रंगत जाणारे कार्यक्रम NCBच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाची सूचना मी तुम्हा सगळ्यांना करणार आहे की आता याचा चार्ज असणार आहे, याची फीज असणार आहे. आणि याच्यामध्ये STB बॉक्स जो असतो, सेट टॉप बॉक्स जो असतो तो फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं आता घरोघरी 10 NCBच असणार आहे. 3,000 रुपयामध्ये जर वर्षभर जर का आपल्याला जोरदार क्या बात आहे. आणि मी जे गाणं म्हणते ते तुम्हाला सगळ्यांना माझ्यासोबत गावं लागणार आहे. गाणार का? गाणार ना? पक्का. ओके. डोंबिवलीकरांचा आवाज नाहीये हा. सगळ्यांचे हात वर पाहिजे, 2 टाळ्या वाजल्या पाहिजे. कोणीच नाही वाजवायचं. नागोबा घुमाया लागला, नागोबा घुमाया लागला. आता टाळ्यांचा आवाज आला. आता हे म्हणायचं 2दा. म्हणणार सगळे? नागोबा घुमाया लागला, नागोबा घुमाया लागला. आणि यानंतर मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे चेतनला. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आता आपण रांगोळी बघायला चाललोय. आणि इकडे कॉपीराईटचा थोडा इश्यू असेल त्यामुळे आम्ही इकडे जास्त शूट केला नाही. आता आपण रांगोळी बघायला. तर चला आता आपण आहे ना त्या आपल्या मित्राची वाट बघत होतो घाटकोपरच्या. नरेश कालच्या दिवाळी प्लॅनमध्ये पण होता तो आणि फायनली भेटलेला आपल्याला रांगोळीच्या इथे. रांगोळीचं काम अजून चालू होतं कारण रांगोळी काढत होते म्हणून मला डिस्टर्ब नको करायला. जेवढा होता आपण तेवढं दाखवलं रांगोळीचं. आणि आता आपण चाललो ढोल ताशा जिथं वाजतात आहे ना आता तिकडे जाऊया. चला नरेश काय बोलतो? काय बोलतो? अरे एवढा 1 तास तुझी वाट बघितली आणि भेटला पाहिजे. काय पहिला फोन करतो फोनच नेटवर्कच नाही तर काय करणार. पहिल्यांदा आलाय त्याला मजा येते. आणि पहिल्यांदा आलो गणेश बरोबर, खूप मजा आली. आणि गणेश बरोबर आता राहणार. आता हारू नको, आता नाही हारणार. हां चला आता पहिल्यांदा झालं. आपण बघूया पहिलं ढोल ताशा पद्धत कुठलं भेटते. चला
आता याला विचारूया. बाई वादन झालं का तुमचं? शिवदीपावली. हा भाई एक नंबर भाई भटकंती वादक. शिवदीपावली तुला पण. आपले मित्र भटकंती वादक चॅनल आहे याचं नाव. अरे याचं नाव वेगळंच आहे. नाव भटकंती वादकच आहे. भटकंती नावानेच ओळखलं जातं आपलं. भटकंती भटकंती आणि इकडे ढोल वादन वगैरे बघायला आलो पण अशी अपेक्षा केली होती म्हणजे तुझी आणि माझी भेट होईल. म्हणजे असं वाटलेलं भेट वगैरे होईल. अचानक भेटते आपल्या दरवर्षीचं आहे ते ते पण आता संकेत भाईने आवाज दिला तेव्हा मला समज आली. समोर संकेतची हाईट अशी एवढी आहे की तो असा लगेच दिसतो. कोणत्याही गर्दीचा तो दिसतोच आपल्याला असं. तर आपल्या भावाचे गणेश आठवेचे ब्लॉग मी सुद्धा बघतो. मध्ये लास्ट टाइम तू देवीचे पर्सनली जाऊन ब्लॉग केले होते ते पण मी बघितले. ग्रुपमध्ये टाकत असतो. कालच्या शिवडीचं पण देवीची पोस्ट टाकली. आईचा कॉन्फिडन्स लय भारी. मी मला कधी मला टायमिंगमुळे पर्सनल ब्लॉग बनवता येत नाही. सोलो जे जसं हा बनवतो आपला भाऊ. कधी मी यांच्याकडनं पण शिकतो. असं नाही भाई मी मोठा झालो म्हणजे छोट्या लोकांकडनं पण शिकतो मी. असं काय नाही म्हणजे मोठा मानतो हे मी मानत नाही. असं तुम्ही लोक बोलतात ऑन कॅमेरा. आणि हा ऑलरेडी बोल रहा है की काय म्हटलं मला टाइम मिळत नाही कारण काफी पहिला वो बिझनेस आहे. नाही असं काय नाही. काय नाही हे लोक आहेत यांच्याकडनं मी शिकत असतो. जसं एसपीजेकडनं मी सिनेमॅटिक मूड शिकत असतो. गणेश आठवेकडनं जे इंट्रो असतो मी तरी इंट्रो कधी माझे खूप क्वचित असतात इंट्रो. पण गणेश आठवेचे प्रत्येक ब्लॉगमध्ये इंट्रो असतात. तर त्याच्या इंट्रो बघून मी पण शिकत असतो. तर गणेश आठवेचे तुम्ही नक्की ब्लॉग बघा. मी माझ्या थोडंफार याचे क्लिप माझ्या ब्लॉगमध्ये सुद्धा टाकेलच. तुम्ही माझ्या चॅनलवरती बघा आणि एसपीजेचे क्लिप पण मी माझ्या चॅनलवरती टाकेल. म्हणजे दोन्ही येतील. दोघांचे जे ब्लॉग आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल आहे दोघांची लिंक. तर या बघायला विसरू नका. धन्यवाद. आणि बाईचं चॅनल आहे भटकंती वादक. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. बाईचे 1 लाख सबस्क्रायबर. 2 लाख झाले रे. काय 2 लाख झाले? अरे भाई 1 लाख कमी बोललो. 1 लाख कमी बोललो. 2,09,000 काहीतरी आहे. 2,09,000 सबस्क्राईब झाला. आमच्यासारख्या छोटे गरीब युट्यूबर बरोबर भाई टाइम दिला एवढा मोठी गोष्ट आहे. आम्ही धन्य झालो. आमची दिवाळी शुभ झाली. चला पुन्हा एकदा सर्वांना शुभ दीपावली. तर मित्रांनो बघा आम्ही जास्त पुढं आलो पण इकडे आहे ना सर्व आता जे ढोल वादन आहेत आता ते सगळे पॅकअप झालेले आहे. आणि जे लाईनीत आहे ना असे ढोल वादन असतात. 11:30च्या आसपास आलो आणि इथे सगळं संपलेलं आहे आता. म्हणजे आणि आलो आणि खूप मजा आली ना. धन्यवाद. 10 मिनिटासाठी गणेश हरवला माझ्यापासून. नाही ठीक आहे. याला लाईव्ह लोकेशन पाठवलेलं पण थोडंसं त्याला समजलं नाही. नेटवर्क मला गणेश मला भेटून शकला नाही आणि तिथे भेटलेला आहे. नाही चालेल ठीक आहे चला. तर मित्रांनो आता आपण ह्या रोडने आलो. फोटो वगैरे काढले आणि सरळ आल्याच्या नंतर आपल्याला इथे फडके रोडला श्री गणेश मंदिर आहे इथे. आणि खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली इथे. तर तुम्ही बघू शकता इथं रांगोळी काढली आहे गणपती मंदिराच्या बरोबर समोर. आणि इथे साईडला तुम्ही बघू शकता अश्वस्तंभ आहे. आणि इथे बघा मंदिर आपले इथं एंट्री आतमध्ये. आणि इथे कळस बघा किती मोठा आहे. मी पहिल्यांदा इतकं मोठं गणपती बाप्पांचं मंदिर पाहिलं आहे. आणि बघा चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि गणपती बाप्पांचं पण दर्शन घेऊया. चला. जर तुम्ही इथं आलात तर गणपती बाप्पांना नक्की इथे भेट द्या आणि इथे दर्शन घ्या. इथे भरपूर सारे असे इतर पण देव आहेत. भरपूर सारे देव आहेत.
बाप्पांचं दर्शन घेतल्याच्या नंतर आता आपण चाललो आहे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. इथं शिवलिंग आहे. श्री दत्त भगवानाचं दर्शन घेतलं का. श्री दत्तगुरु महाराज की जय. विठू राया आणि रुक्मिणी माताचं पण दर्शन झालेलं आहे. श्री कृष्ण भगवान की जय. जय भवानी जंबे माते की जय. प्रभु श्री रामचंद्र की जय. राम सीता भगवान आणि बाजूला हनुमानजी आपले. बजरंग बली की जय. पवनपुत्र हनुमान की जय. बजरंग बलीचं पण दर्शन झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे प्रत्येक देवाच्या समोर आहे ना अशा एक तांब्याच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत बघा. इथे छोट्या छोट्या. आपण दर्शन घेतलं असेल सर्वांचं. चला आता गणपती बाप्पांचं पण दर्शन झालेलं आहे. आणि बाजूला पण आपले संपूर्ण देव आपण पाहिले. इथे संपूर्ण देवांचं दर्शन घेतलेलं आहे लाईनीत. तर खरंच मला मजा आली इकडे दर्शन घेऊन. आणि मी फर्स्ट टाईम इकडे आलो आहे. आणि मंदिर पण खूप मोठं आहे. तर तुम्ही इथं आलात तर नक्की बाप्पांचं दर्शन घ्या. खरंच खूप भारी वाटतं इथे. मस्त सुकून. तर चला मित्रांनो आता आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. आता जाता जाता आपण जरा थोडंसं फोटो काढले. आणि त्याच्यानंतर मग इथे फडके रोडमध्ये आहे ना तुम्ही आलात तर गणपती मंदिर खूप प्रसिद्ध आहे. आणि खूप मोठं मंदिर आहे खरंच. आणि तिथं आहे ना भरपूर देवस्थान पण आहे आतमध्ये. जसं की शंकर भगवानची शिवलिंग आहे. परत प्रभू श्रीरामाचं पण आहे आतमध्ये आहे ना. त्याच्यानंतर बजरंगबली पण आहेत. परत अजून दत्तदेव आहे. परत श्रीकृष्ण आहे भगवान. विठुराय आहे. तर भरपूर देवांचं पण दर्शन झालं. जर आलात तर तुम्ही इथं गणपती बाप्पांच्या मंदिरात नक्की या. आम्ही फक्त दिवाळी पहाट तर एन्जॉय केलीच सकाळी. त्या निमित्त थोडं बाप्पांचं पण दर्शन घेतलं आणि बरं वाटलं. आणि चला मग हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आणि आपल्यासोबत जाताना हरीश होता. आपले बाकीचे मित्र गेले घरी कारण की संकेतबाईला जायचं होतं कामाला. आणि सूरजचा आज बड्डे होता. सूरजचा आज चालला आहे पुण्याला दगडूशेठचं दर्शन घ्यायला. सकाळी तो सिद्धिविनायकला जाऊन आला. तर त्यांना दोघांना घाई होती. आणि नरेश भेटलेला तो त्याला घरून फोन होता. त्याचं दुकानाचं थोडं काम बाकी होतं. सो असे आपले आज मित्र सगळे भेटले. सणासुदीला भेटतच असतात. हरीश पण भेटला. हरीश तर बोलतो आता चल आता निघूया इकडनं. सो चला मग हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. काल पण आपण दिवाळी पहाटचा व्हिडिओ अपलोड केला होता. आणि त्याच्यानंतर आज डोंबिवलीमध्ये दिवाळी पहाटचा व्हिडिओ आपण पूर्ण केलेला आहे. सो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.